हां लक्ष द्या इथे. आता आता आपण पुढचे कोणत्या टॅबविषयी बघणार आहोत. तर होम टॅबमध्ये काय नाव लिहिलं आहे ते कंडिशनल फॉर्मॅटिंग. काय नाव दिलं आहे? कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंग याचा अर्थ काय की कंडिशन वापरून आपण अलग अलग फॉर्मॅटिंग देणार. आता एक्झाम्पल म्हणून बघा, सध्या आपण पहिला रिझल्ट बनवून घ्यायचा आहे. समजतं ना. रिझल्टमध्ये काय लिहिलं आहे बघा. पहिला नेम कॉलम लिहिला आहे. जो आपला इथे रिझल्ट बनवला ना तेच सर्व मार्क्स वगैरे ठेवलेत. फक्त काय काय घेतलं त्याच्यामध्ये नेम लिहिलं आहे, 3 सब्जेक्ट लिहिले मराठी इंग्लिश मॅथ्स. नंतर टोटलचा एक कॉलम बनवला आहे, मिनिममचा कॉलम आणखीन रिमार्क. समजतं ना. फार फार 5 मिनटं लागते रिझल्ट बनवायला. बरोबर आहे. आपण एवढाच रिझल्ट बनवून घेतलं समजा. आता रिझल्ट बनवल्यानंतर काय लिहिणार. आता मला अशी कंडिशन द्यायची आहे की हे जे स्टुडंटचे मार्क्स आहेत, बरोबर आहे ना, या मार्क्समध्ये ज्या मुलांना 30पेक्षा कमी मार्क्स आहे, 35पेक्षा कमी मार्क्स आहेत, त्यांना एक अलग कलर दिला पाहिजे. किंवा ज्यांचे मार्क्स 80च्या वरती आहेत त्यांना एक अलग कलर आला पाहिजे. मग आपण कंडिशन वापरणार त्यांच्यासाठी. बरोबर. अलग कलर पाहिजे तर काय करणार आपण, एक कंडिशन वापरणार. की कंडिशन काय देणार की जर का मार्क्स 35पेक्षा कमी असतील तर रेड कलर आला पाहिजे. कशी कंडिशन देणार. एवढेच मार्क्स सिलेक्ट करायचे बघा. इथून दिसत आहेत 3 विषयांचे मार्क्स सिलेक्ट करायचे फक्त. टोटल वगैरे घ्यायची नाही, कारण का आपल्याला कंडिशन कशावरती अप्लाय करायची आहे, फक्त ह्या 3 सब्जेक्टवरती. बरोबर आहे. घेतले 3 विषयांचे मार्क्स सिलेक्ट केले. आता कुठे यायचं आहे, होम. नंतर कुठे येणार, कंडिशनल फॉर्मॅटिंग है ना. आता कंडिशन देण्यासाठी कुठे यायचं, हायलाइट सेल रूल. आता त्यामध्ये काय दिलं बघा. काय दिलं आहे, ग्रेटर दॅन म्हणजे जास्त असतील तर, लेस दॅन म्हणजे बोलतो ना कमी, 35पेक्षा कमी. ग्रेटर दॅन म्हणजे काय बोलू शकतो आपण, 80पेक्षा जास्त. बिटवीनचा अर्थ काय की दोघांच्या मध्ये, समजा 50 आणि 60च्या मध्ये किंवा 50 आणि 80च्या मध्ये असतील तर. समजतंय. अशी आपण अलग अलग कंडिशन घेऊ शकतो. कुठे जायचं बघा कंडिशन घ्यायला. पहिला एवढे सिलेक्ट करा, 3च विषयांचे मार्क्स सिलेक्ट करायचे. नंतर होम. नंतर कुठे यायचं आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग. तर कंडिशन देण्यासाठी कुठे येणार, हायलाइट सेल रूल. आणि कुठे जाणार आपण, लेस दॅन. बरोबर ना. आता लेस दॅन काय घेणार इथून, इथे काय लिहिले सध्या, लेस दॅन 55 लिहिले ना. आपली कंडिशन काय आहे, 35पेक्षा कमी ना. मग लेस दॅन काय करायचं, हे डिलीट करायचं. आणि इथे काय लिहिणार, 35. लेस दॅन किती लिहिणार, 35. समजतंय. आता 35पेक्षा कमी असतील तर काय देणार, कलर चेंज करायचा आपल्याला. 35पेक्षा कमी असतील तर काय करायचं, कलर चेंज करायचा ना. मग कलर चेंज करण्यासाठी कुठे येणार, ॲरोवरती क्लिक करायचं इथे. आता बघा रेड कलर आहे ना, अलग कलर पाहिजे, अलग कलर घ्या. दाखवतो दुसरा कलर. अजून अलग कलर पाहिजे असेल तर कुठे यायचं आपण, कस्टम फॉर्मॅटमध्ये यायचं आहे. कुठे जाणार, कस्टम फॉर्मॅट. आली एक विंडो. समजा फॉन्ट कलर कोणता द्यायचा आहे, तर इथून फॉन्टचा कलर घ्या. हॅलो. फिल कलर पण समजा आपल्याला चेंज करायचं असेल तर फिल कलरवरती जा. इथून एखादा फिल कलर घ्या. घेतला फिल कलर. आणि नंतर काय करायचं आहे, ओके. हॅलो. आणि नंतर काय करायचं आहे, इथून बाहेर क्लिक करायचं आहे. बघा आता बाहेर क्लिक करतो मी, दाखवतोय कलर. समजतं ना. हे 35पेक्षा कमी मार्क्स आहेत ना. 35 मार्क्सला आले का इथे, बघा इथे 35 मार्क्स आहेत, तिथे कलर आलाय का. 35पेक्षा कमी कंडिशन दिली. जर का आपण इथे 34 मार्क्स दिले तर तिथे कलर येणार. तर समजा इथे बघा 47 आहे ना, मी इथे 34 मार्क्स लिहितो आणि इंटर करतो. बघा आला कलर. समजतंय. पुन्हा मी अंडू करून मागे आलो इथे ना, कंट्रोल झेड. कळलं एवढं कंडिशन कशी दिली. आता हे जे आपण कलर दिलाय, बरोबर ना, 35पेक्षा कमी असतील तर अलग कलर दिलाय. पण आता आपण जो दिलेला कलर घालवायचा आहे, म्हणजे ही कंडिशन काय करायची आहे, घालवायची आहे. तर कुठे येणार, पुन्हा एवढं सिलेक्ट करा. केलं एवढं सिलेक्ट. नंतर कुठे येणार, कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशन देण्यासाठी कुठे गेलो होतो आपण, हायलाइट सेल रूल. बरोबर. इथून एखादी कंडिशन घेतली होती, पण आता कंडिशन घालवायची आहेत ना. मग कुठे येणार, क्लिअर रूल. आणि नंतर कुठे येणार, क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल्स. बघा गेली कंडिशन. कळालं. आता मी काय सांगितलं होतं, लेस दॅन 35 म्हणजे 35पेक्षा कमी ना. आता सांगा तुम्ही कुठे जाणार आपण. आता पुढची कंडिशन काय घ्यायची आहे की 80च्या वरती मार्क्स असतील तर, 80च्या वरती मार्क्स असतील तर अलग कलर द्यायचा आहे. मग कुठे येणार, इथून एवढं सिलेक्ट केलं. कळतं एवढं.
नंतर कुठे जाणार बोला जरा. होममध्ये आहे आपण सध्या. कंडिशनल फॉर्मॅटिंग. नंतर कुठे जाणार. हायलाइट सेल रूल. आणि कोणता ऑप्शन घेणार. ग्रेटर दॅन. किती घेणार ग्रेटर दॅन 80. समजतंय. 80च्या वरती पाहिजे असतील तर कलर द्यायचा. इथून कलर घेऊ शकतो. अजून अलग कलर पाहिजे तर कुठे येणार. कस्टम फॉर्मॅट. समजलं. आणि नंतर काय करणार इथून ओके. आता बाहेर क्लिक करतो. बघा आला आहे ना अलग कलर. आता ही कंडिशन घालवायची आपल्याला. तर कुठून घालवणं सांगा बघू जरा एकदा. पहिलं काय करणार इथून एवढं सिलेक्ट करायचं आहे. नंतर कुठे येणार कंडिशनल फॉर्मॅटिंग. नंतर क्लिअर रूल. आणि क्लिअर रूलमध्ये कुठे येणार आपण क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल्स. गेली कंडिशन. समजलं कसं देणार कंडिशन वाईज आपण कलर कसं देणार. कळालं. आता पुढचं ऑप्शन वाचा जरा. इथे काय दिलंय सॉर्ट अँड फिल्टर. सॉर्ट अँड फिल्टरचा अर्थ काय. समजा आपली स्टुडंटची नाव आता बघा जरा. दिसतं स्टुडंटची नाव बरोबर ना. विद्यार्थ्यांची नावं दिलेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर आहेत का. म्हणजे ए वरून चालू होणारं नाव पहिलं, बी वरून चालू होणारं नाव दुसरं असे आहेत का. किंवा टोटल. समजतं ना टोटल पण अल्फाबेटिकल ऑर्डर आहे का. म्हणजे जास्त टोटल सर्वात पहिली आली पाहिजे. नंतर ए वाला टोटल असं दिलं आहे का इथे नाही ना. मग आपल्याला समजा टोटल वाईज लावायचे आहेत किंवा नेम वाईज लावायचे आहेत. की ज्याचं नाव पहिलं आहे ए वरून स्टार्टिंग होणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव पहिलं आलं पाहिजे. मग त्याला काय बोलतो आपण असेंडिंग आणखीन डिसेंडिंग ऑर्डर. समजतं ना काय बोलणार असेंडिंग आणखीन डिसेंडिंग ऑर्डर. मग ते कसं करणार आहे. एवढं सिलेक्ट केलं इथून. मार्कशीट सिलेक्ट नाही करायची हा. समजतं ना मार्कशीट सिलेक्ट केलं की रॉंग येणार. एवढं इथून सिलेक्ट करायचं. केलं सिलेक्ट. नंतर कुठे येणार सॉर्ट अँड फिल्टर. हॅलो. नंतर कुठे येणार आहे इथून घ्यायचं ना डायरेक्टली. कुठे जाणार आपण कस्टम सॉर्ट. कुठे जायचं आहे कस्टम सॉर्ट. हॅलो. आली ना सॉर्टची विंडो आली. आता आपल्याला कोणता कॉलम सॉर्ट करायचा आहे तर नावांचा कॉलम. मग इथून काय घेणार नेम कॉलम ना. हा ऑप्शन ऑन ठेवायचा. म्हणजे काय दिलं आहे माय डेटा ॲज अ हेडर. हेडरचा अर्थ काय की वरचे जे आहे ना हेडिंग ते एकाच जागेवर राहिले पाहिजेत. म्हणजे वरती आहे ती हेडिंग तिथेच राहिली पाहिजे. हेडिंग सोडूनही बाकीची नावं सॉर्ट झाली पाहिजेत. म्हणून हा ऑप्शन तसा ठेवायचा माय डेटा ॲज अ हेडर टिक मार्क करून ठेवायचं. आता सॉर्ट बाय कोणता कॉलम सॉर्ट करायचा आपल्याला नेम कॉलम. मग एरोवरती जायचं आणि काय घेणार इथून नेम. बरोबर आहे. आता नाव आपल्याला कशी लावायची आहेत ए पासून स्टार्टिंग होणार पाहिजे की झेड पासून. मग ए पासून स्टार्टिंग होणार पाहिजे असेल तर काय करणार आपण ऑर्डरमध्ये जायचं आहे. आणि ऑर्डरमधून काय घेणार ए टू झेड. ऑर्डरमधून काय घेणार ए टू झेड. आलं एवढं ए टू झेड. आणि नंतर काय करायचं इथून ओके. बघा आता इथून आहे ना डी पहिला आहे ना. आता ए वरून चालू होणार नाव पहिलं आहे ना. बघा जरा आलं समजतंय. कळालं असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय कळतं एवढं. आता आपल्याला टोटल वाईज लावायचे आहेत. टोटल वाईजचा अर्थ काय की ज्यांची टोटल जास्त आहे तो विद्यार्थी पहिला आला पाहिजे. बरोबर ना. बोला जरा कुठून जाणार समजतं. आता आपण कशाला लावणार टोटल वाईज लावणार ना. म्हणजे ज्यांची टोटल जास्त आहे तो विद्यार्थी पहिला आला पाहिजे. मग सिलेक्ट कुठून करणार इथून सिलेक्ट करणार का मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे का नाही. समजतंय ना मार्कशीट नाही सिलेक्ट करायचं. पहिले एवढंच सिलेक्ट करा इथून. नंतर कुठे जाणार कंडिशनल सॉरी कुठे जायचं आहे सॉर्ट अँड फिल्टर. त्यामध्ये कुठे जायचं आपण कस्टम सॉर्ट. हॅलो. नंतर कुठे यायचं आहे आता कोणता कॉलम घ्यायचा आपल्याला टोटल वाईज लावायचे ना. म्हणजे ज्यांची टोटल जास्त आहे तो विद्यार्थी पहिला आला पाहिजे. मग कुठे यायचं आहे एरोवरती क्लिक करून काय घेणार इथून टोटल. आली टोटल. आता टोटलमधून काय घेणार इथून दिलं स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ना. मग काय घेणार इथून लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. म्हणजे काय तर ज्यांची टोटल जास्त आहे तो विद्यार्थी वरती आला पाहिजे. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर बोलते याला. काय घेणार इथून लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. आणि नंतर काय करणार इथून ओके.
आलं टोटल वाईज, ज्यांची टोटल वरती जास्त आहे तो आला विद्यार्थी वरती. कळलं एवढं? समजतंय? समजा मी अंडू करून पुन्हा मागे आलो. कळलं असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरचा अर्थ काय? कळलं? सॉर्ट फिल्टर ऑप्शन, इथून ऑप्शन ऑन नाही करायचा, इथूनच यायचा नेहमी. आता पुढचा ऑप्शन आता दिला, काय दिला इथे? फिल्टर. फिल्टरचा अर्थ काय बघा. आता हे स्टुडंटचे रिमार्क दिलाय, बरोबर ना. आता इथे कोणत्या विद्यार्थ्यांचे रिमार्क दाखवतोय, म्हणजे पास किंवा फेल दाखवले ना. मग काय दाखवतोय? रिझल्ट दोन्ही विद्यार्थ्यांचा दाखवतोय. जे पास झाले त्यांचा पण दाखवतोय, आणखी जे फेल झाले त्यांचा पण दाखवतोय. मग आपल्याला कोणाचा रिझल्ट पाहिजे? समजा मला जे विद्यार्थी पास झाले त्यांचा रिझल्ट बघायचा आहे, किंवा आपण काय बोलू शकतो की जे विद्यार्थी फेल झाले त्यांचा रिझल्ट बघायचा आहे, बरोबर ना. सर्वांचा रिझल्ट नाही बघायचा आहे. मग अशा वेळी आपण कोणता ऑप्शन ऑन करू शकतो? फिल्टर ऑप्शन. कोणत्या ऑप्शनचा उपयोग करणार? फिल्टर. मग फिल्टर ऑप्शन कसं ऑन करणार बघा. सिलेक्ट करायचं, पण कुठून सिलेक्ट करणार? मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे का? नाही, तर काय करणार? इथून एवढाच सिलेक्ट करायचं आहे. केलं सिलेक्ट, नंतर कुठे येणार? सॉर्ट अँड फिल्टर. त्यामध्ये कोणता ऑप्शन घेणार? फिल्टर. समजतं ना. जसे फिल्टरवरती क्लिक करणार ना, वरती इथे बघा ॲरो येणार. क्लिक करतो इथे फिल्टरवरती, बघा दाखवतोय ॲरो. याची थोडी साईज वाढवली समजा, दाखवतोय. आता रिझल्ट बघा इथे पास आणि फेल दोन्ही स्टुडंटचा रिझल्ट दाखवतोय ना. मग मी ॲरोवरती क्लिक केलं, इथून कोणता रिझल्ट घ्यायचा? सर्वांचा रिझल्ट घ्यायचा आहे का? नाही. मग कोणाचा घ्यायचा? फक्त पास विद्यार्थ्यांचा. मग कोणाला बंद करणार? फेलवरती इथे टिक मार्क करा, मग तो ऑप्शन बंद होईल. झाला टिक मार्क. आता कोणता ऑप्शन ऑन आहे? पास ना, म्हणजे काय? आता पास विद्यार्थ्यांचा रिझल्ट दाखवणार. नंतर काय करणार? इथून ओके करायचं आहे. समजतंय? बघा जरा दाखवतो फक्त पास विद्यार्थ्यांचा रिझल्ट. आता मला जो सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट ऑन करायचा आहे पुन्हा, बरोबर ना. पास आणि फेल दोघांचा पण ऑन करायचा आहे. मग बघा इथे दिसतं फिल्टरचं साईन, दिसतं ना फिल्टरचं चिन्ह. मग तिथेच क्लिक करायचं पुन्हा एकदा, आणि जो ऑप्शन बंद केला होता पुन्हा चालू करायचा इथून. नंतर काय करणार? इथून ओके. समजलंय? झालं सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट ऑन. आता आपण पास विद्यार्थ्यांचा रिझल्ट बघितला ना. आता कोणाचा रिझल्ट बघणार? जे विद्यार्थी फेल झालेत त्यांचा रिझल्ट बघायचा आहे. मग कुठून बघणार? इथे जायचं आहे. कुठे जाणार? ॲरोवरती जायचं आहे, आणि कोणतं ऑप्शन ऑन करणार? फेल ठेवायचं आहे ना. मग पासला बंद करायचं इथून, किंवा समजा मी इथे क्लिक केलं, दिसतं सिलेक्ट ऑल, मग सर्वांना बंद केलं. आता कोणतं ऑप्शन ऑन करणार? फेल, आणि नंतर काय करायचं? इथून ओके. झालं? कळतं एवढं? समजतं फेल ऑप्शन. आता सर्वांचा रिझल्ट बघायचा, दाखवतो ना फक्त फेल विद्यार्थ्यांचा रिझल्ट दाखवतोय. आता सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट बघायचा, तर काय करणार? पुन्हा ॲरोवरतीच क्लिक करायचं, आणि इथून पासला काय करायचं आहे? ऑन करायचं आहे, आणि नंतर काय करायचं? इथून ओके. समजतंय? झालं सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट. कळतं एवढं? आलं? आता आपण जो फिल्टर ऑप्शन ऑन केला होता इथून, तो फिल्टर ऑप्शन नको आहे, तर कसा घालवणार? जिथून ऑन केला तिथूनच जायचं आहे. काय करणार? पहिले एवढं सर्वांना सिलेक्ट करणार. कुठून ऑन करण्यासाठी गेलो होतो? सॉर्ट अँड फिल्टर. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर ऑन झाला होता ना. मग बंद करण्यासाठी पण पुन्हा एकदा तिथेच क्लिक करायचं. झालं फिल्टर ऑप्शन बंद. समजतं एवढं? कळेल फिल्टर ऑप्शन कसं ऑन केलं होतं, बंद कसा केला. आता शेवटचं ऑप्शन बघा जरा, इथे काय दिलं आहे? इन्सर्ट. इन्सर्टमध्ये काय बनवायचं आपल्याला? चार्ट. समजतं ना. इन्सर्टमध्ये काय बनवायचं आहे? चार्ट बनवायचा आहे. मग चार्ट कसा तयार करणार बघा. आता आपल्याला असे दाखवायचे की विद्यार्थ्यांचे नाव आणि त्यांचे अलग अलग विषयातले मार्क्स यांचा एक आलेख तयार करायचा आहे, बोलतो ना ग्राफ. मग तयार करण्यासाठी काय करणार? आपण ज्यावेळी सिलेक्ट करणार ते पूर्ण सिलेक्ट नाही करायचं इथून. पूर्ण सिलेक्ट करायचा का नाही, तर कोणत्या कंडिशन घ्यायची? दोनच कंडिशन घ्यायची. एक एक्स ॲक्सिसवरती आणि दुसरी वाय ॲक्सिसवरती. समजतं ना. आपण शाळेमध्ये वगैरे बघा ग्राफ बनवले होते. मग त्यासाठी मी दोनच कंडिशन घेणार. कसे घेणार? मग सिलेक्शन कुठून करायचं बघा. नेमपासून तर विषयांचे मार्क्स दाखवतोय, आणि एवढे इथून नावं घ्या. इथून टोटल वगैरे घ्यायचे आहेत का? टोटल वगैरे नाही सिलेक्ट करायचे. केलं एवढं सिलेक्ट, कारण टोटल वगैरे सर्व सिलेक्ट केल्यावर येणार नाही रिझल्ट. म्हणजे जो काय आपल्याला मार्कशीट
चार्ट बनवायचा तो तयार नाही होणार, म्हणून एवढंच सिलेक्ट केलं नावापासून तर मार्क्स. बरोबर आहे. आता कुठे येणार इन्सर्ट, नंतर कुठे येणार कॉलम, आणि कॉलममध्ये गेल्यानंतर इथून कोणताही ऑप्शन घेऊ शकतो. सर्वात सोपा फॉर्मॅट कोणता आहे, काय नाव दिलं क्लस्टर्ड कॉलम दिले ना, इथे क्लिक करायचं एकदा. हॅलो दाखवतोय क्लस्टर्ड कॉलम, दाखवतोय ABCD विद्यार्थ्यांची नावं दाखवते ना, त्यांचे अलग अलग सब्जेक्टचे मार्क्स. आता आपल्याला हा फॉर्मॅट चेंज करायचा असेल तर कुठे येणार डिझाईनवरती यायचं. कुठे यायचं आहे डिझाईन, दाखवते चार्टची अलग अलग स्टाईल, कोणतीही स्टाईल घेऊ शकतो आपण. आली स्टाईल. आता यांचे मार्क्स वगैरे पाहिजे असतील इथे तर आपण इथून घेऊ शकतो. दाखवतो ना लेआउट, इथे आहेत ना चार्ट लेआउट, इथून पण घेऊ शकतो. किंवा लेआउटमधून जाऊन दाखवतो डेटा टेबल, पाहिजे तर डेटा टेबल घेऊ शकतो इथून. समजतं ना, अलग अलग आहेत लिजेंड्स. बरोबर, इथून एक एक ऑप्शन ऑन करू शकतो. कळतं एवढं. पण आता आपल्याला रिझल्ट नको असेल, समजा हा चार्ट नको असेल, आपल्याला चार्ट बाजूला घेऊन जायचं, काय करणार ॲरोवरती क्लिक करायचं. दिसतंय ते बॉर्डर, तर बॉर्डरवरती क्लिक करून आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. हे नको असेल तर काय करणार बॉर्डरवरती क्लिक करून डिलीट बटन दाबायचं, गेला चार्ट. कळाला कसं घेतला होता. बोला जरा कसं घेणार. इथून सिलेक्ट करायचं, एवढे दोनच विषय सिलेक्ट करायचे, स्टुडंटचे नाव आणखीन सब्जेक्ट, पूर्ण टोटल वगैरे नाही सिलेक्ट करायची. नंतर कुठे येणार आहे इन्सर्ट, त्यामध्ये कुठे येणार दिसतंय कॉलम, आणि सर्वात सोपा कॉलम घ्यायचा. कुठून घेणार आता क्लस्टर्ड कॉलम. अरे इथून समजतंय, बॉर्डरवरती क्लिक करून मूव्ह करू शकतो. डिझाईनमध्ये चेंज करायची तर काय करणार डिझाईन घेऊ शकतो. कळाला कसं घेतला. आता बॉर्डरवरती क्लिक करून काय केलं मी डिलीट केलं. बरोबर आहे. पण मला आता काय दाखवायचे की पर्सेंटेज वाईज दाखवायचे आहेत. समजतं ना, आपण किती बोलतो ना किती पर्सेंट मुलं पास झाली वगैरे, मग त्या टाईपमध्ये पर्सेंट वाईज दाखवायचं. तर काय करणार आपण पहिला नेम कॉलम सिलेक्ट केला. आता कोणतं बटन दाबायचं कंट्रोल बटन दाबायचं. कोणतं बटन दाबणार कंट्रोल, आणि कोणता घेणार टोटल कॉलम घ्यायचा आहे. समजलं, दोनच कॉलम सिलेक्ट केले मी. कोणता कॉलम घेतला पहिला नेम कॉलम घेतला, नंतर कीबोर्डवरती कंट्रोल बटन दाबून ठेवायचं, नंतर टोटल कॉलम. कळालं. आता कुठे यायचं आहे इन्सर्टमध्ये जायचं आहे. आता इथून नाही घेत आहे आपण, कोणता घेणार आहे मी समजा पाय चार्ट घेणार. कोणता घेणार आहे पाय डायग्राम बोलतो ना आपण, पायवरती क्लिक करायचं. कोणता फॉर्मॅट पाहिजे तर आपण घेऊ शकतो इथून. समजा मी हा फॉर्मॅट घेतला, दाखवतोय समजतं नाही, अलग अलग स्टाईल दिले आहेत. आता इथे आपल्याला दाखवायचे असेल समजा कोणाला किती पर्सेंट आहेत तर इथे क्लिक करा, दाखवतंय ते पर्सेंटेज वाईज दाखवतंय. समजतंय, कळलं एवढं. नको असलं काय करणार बॉर्डरवरती क्लिक करून काय करणार डिलीट बटन दाबायचं आहे, गेला चार्ट. करणार एवढी प्रॅक्टिस. बरोबर आहे, करा एवढी प्रॅक्टिस. बोला जरा कुठून कुठून घेणार पहिल्यापासून बोला जरा, स्टार्टिंगपासून. सर्वात प्रथम कुठे गेलो होतो आपण होममध्ये कंडिशन बघितली होती. बरोबर ना, म्हणजे ज्यांचे मार्क्स 35 कमी असतील किंवा 80पेक्षा जास्त आहेत त्यांना कंडिशन द्यायची. तर मग काय करणार इथून एवढं सिलेक्ट केलं होतं. नंतर कुठे गेलो होतो होममध्येच कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल रूल. बरोबर ना, कंडिशन देण्यासाठी इथून घेतली होती कोणतीही कंडिशन. आणि नको नको असेल तेव्हा कुठे गेलो होतो क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल. कळलं एवढं. नंतर काय बघितलं होतं आपण असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर वाईज आपण लावले होते. मग काय करणार इथून एवढं सिलेक्ट केलं होतं. मार्कशीट सिलेक्ट केलं होतं का त्यावेळी नाही, मार्कशीट नाही सिलेक्ट करायचं आहे, तर हेडिंगपासून सिलेक्ट करायचं आहे. नंतर कुठे गेलो होतो सॉर्ट अँड फिल्टर कस्टम सॉर्ट है ना. इथून कॉलम घेतला होता कोणता सॉर्ट करायचा आहे तो, आणि इथून असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर. तसंच काय बघितलं होतं पुढे सॉर्ट अँड फिल्टरमधून फिल्टरचा ऑप्शन कशासाठी घेतला होता आपण की आपल्याला रिझल्ट वाईज म्हणजे पास झालेले स्टुडंट फेल झालेले स्टुडंट दाखवायचे होते. त्यासाठी काय घेतलं होतं फिल्टर. ऑन करताना पण इथून क्लिक केलं होतं आणि बंद करताना पण इथूनच क्लिक केलं होतं. कळलं. आणि शेवटला कुठे गेलो होतो आपण इन्सर्टमध्ये जाऊन चार्ट बघितला होता आणि पाय चार्ट. बरोबर आहे ना. मग चार्टसाठी काय सिलेक्ट केलं होतं इथून एवढेच सिलेक्ट केले होते. बरोबर आहे. आणि पाय चार्टसाठी काय केलं होतं इथून सिलेक्ट केलं पहिलं स्टुडंटचे नाव, नंतर कोणतं बटन दाबलं होतं
कंट्रोल बटन आणि नंतर कोणतं सिलेक्ट केलं होतं टोटल कॉलम. जमेल एवढा. करा ना एवढी प्रॅक्टिस. समजतंय. करा एवढी प्रॅक्टिस. रिझल्ट बनवताना एवढाच बनवायचा आहे. समजतं ना. नेम 3 सब्जेक्ट टोटल मिनिमम आणखीन रिमार्क. बरं पूर्ण रिझल्ट नसला तरी चालू शकतोय. करा एवढी प्रॅक्टिस.